सहभाग घ्यावी। सुरुवात काय होती? आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, हा शब्द महत्वाचा। मोशेने स्वतःच्या इच्छेने ही गोष्ट केलेली नाही। त्याला काय माहित 4 मसाले घ्यायचे। आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, तू सुगंधी मसाले म्हणजे या 4 गोष्टी घ्याव्या, त्याचा सहभाग घ्यावे, त्याचे सहभाग सारखे भाग या 4 मसाल्यांचे घ्यायचे। आणि त्याच्यातला पहिला मसाला, त्याच्यातला पहिला पदार्थ आमच्या प्रार्थनेमध्ये आज नवीन करारामध्ये ज्या आम्ही 4 गोष्टी पौलाने तिमोथेला सांगितले, त्या 4 गोष्टींमधली पहिली गोष्ट होती म्हणजे काय होती? आठवतं का आपल्याला? पहिले तिमोथी, आपण फार लवकर विसरून जातात। याचा 2रा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामध्ये आपण या 4 गोष्टी नवीन करारातल्या पहिले तिमोथी 2 आणि 1 मधल्या 4 गोष्टी आणि निर्गम 30-34 यातल्या 4 गोष्टी, ह्या दोन बाजू आम्ही पाहत आहोत प्रार्थनेसंदर्भात। तर पहिले तिमोथी 2रा अध्याय आणि त्याच्या पहिल्या वचनामधली पहिली गोष्ट पाऊल तिमोथेला सांगतो, तुमच्या प्रार्थनेमध्ये ती असावी। आणि ती म्हणजे काय? विनंती। आणि परमेश्वर मोशेला म्हणतो, तू 4 पदार्थ घ्या। त्या 4 पदार्थातली पहिली गोष्ट काय? उत्तम गंधरस। मला फॉलो करताय आपण? नवीन करारात विनंती, जुन्या करारात उत्तम गंधरस। काय आहे गंधरस? गंधरस कसा तयार होतो? गंधरस हा एक डिंकाप्रमाणे आहे आणि एक विशिष्ट वृक्ष आहे स्टोराक्स। त्याला असे छाट मारल्यानंतर त्यातून हा डिंक बाहेर पडतो। हा डिंक चिकट असतो पण फार कडक नसतो आणि खूप कडू असतो। हा आहे गंधरस। कडू आहे पण कडक नाही। बघा, देवाने उगीच जरा काहीतरी मार्केटमधून घेऊन या मसाले असं म्हटलेलं नाही। प्रत्येक गोष्टीच्या मागे देवाचं काहीतरी त्या मागे अर्थ आहे, उद्देश आहे। आम्हाला खोल तो चेक करावा लागणार आहे। का बरं पहिल्या क्रमांकावर गंधरस म्हटलेला आहे? तर हा जो गंधरस आहे तो अत्यंत कडू आहे परंतु जास्त कडक नाही। आपण बघतो पहिले शमूएलाचं पुस्तक, याचा 6वा अध्याय, क्षमा करा, पहिले शमूएलाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि त्याची 6 आणि 7 हन्नाबाई विषयी आहे। इथे पहिले शमूएल 1:6 आणि 7 मधील आहे, परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी, देणेकडून ती कुढत राही। शिलो जाण्याचा त्याचा हा परिपाठ, क्षमा करा, 6 आणि 7 बरोबर, शिलो जाण्याचा त्याचा हा परिपाठ वर्षानुवर्ष होता। आणि हन्ना परमेश्वराच्या मंदिरी गेली म्हणजे पनिन्ना तिला चिडवीत असे, तेव्हा ती रडे व काही खात नसे। काही ते आपल्याला सर्वांना एक गोष्ट माहिती आहे, मी त्याच्यावर काय बोलत नाही जास्त। हन्ना आहे, तिला काही लेकरं बाळ नाही म्हणून ती अत्यंत 6व्या वचनामधील आहे की देवाने परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिला तिची जी सवत आहे मनस्वी चिडवी, त्याने करून ती कुढत राहील। हन्ना तिला लेकरू नाही म्हणून ती मनस्वी कुढत आहे आणि ती रडत आहे आणि ती काही खात देखील नाही। जरी हन्ना वांज होती
तरी पण तिच्या पतीचे तिच्यावर अत्यंत प्रेम असल्यामुळे तिने मुलासाठी कधी विनंती किंवा प्रार्थना करण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु जेव्हा तिची सवत तिला तिच्या वांझपणामुळे हिणावू लागून चिडवत होते, त्रास देत होते, तेव्हा ती रडत असे व तिचे अन्न सेवन करत नसे. आणि आपण पाहतो जेव्हा हन्नाला या प्रकारे सतावण्यात आले तेव्हा ती व्याकुळ झाली आणि तेव्हा तिने विनंती केली. एवढ्या दिवस तिने प्रार्थना केल्या नाही, एवढ्या दिवस तिने विनंत्या केल्या नाही, जोपर्यंत तिची सवत तिला चिडवत नव्हती. आणि हे वारंवार त्रास, हे टोमणे, या गोष्टी ऐकून ऐकून ती मनस्वी, काय शब्द वापरला तिथे, मनस्वी कुढत राही. रोज मरत होती ती मनातून. कोणीतरी वारंवार तिच्या टीका टिप्पणी टोमणे, तिचं उन्हेपण वारंवार तिला दाखवत होते, तिला हिणावत होत आणि ती रडत होती, काही खात नव्हती. तेव्हा तिने देवाकडे विनंती करण्याचा निश्चय केला. तेव्हा तोपर्यंत नाही. आणि आम्ही बघतो की तिने विनंती केली 10, 11 आणि 16 वचनामध्ये. तिचे मन व्यथित झाल्यामुळे ती परमेश्वराची करुणा भागून ढळाढळा रडली. 11 वचन, ती म्हणाली, हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस, आपल्या दासीला पुत्र संतान देशील, तर तो आयुष्यभर परमेश्वराचा व्हावा. एकदर्शी मी त्या समर्पण करेन, त्याच्या डोक्यावर वस्त्र फिरवणार नाही, असा तिने नवस केला. आणि 16वं वचन, ती म्हणते, मी आपली दासी, कोणी अधम स्त्री आहे असे समजू नका, मला चिंता व क्लेश मनस्वी झाल्यामुळे मी एवढा वेळ बोलत आहे, असे म्हणून ती 17व्या वचनात म्हणते. तेव्हा एली तिला म्हणाला, तू सुखाने जा, इस्रायलच्या देवाकडे जे मागणे तू केले आहे ते तो देव. आणि 27व्या वचनामध्ये आम्ही बघतो, त्याच बालकासाठी ती प्रार्थना करीत होते, परमेश्वराकडे जे मागणे मी केले ते त्याने मला दिले आहे, असे हन्ना म्हणते. तिच्या संकटपणामध्ये तिला हिणवलं जात होते, त्या परिस्थितीमध्ये तिला टोचून पळत होते. एक प्रकारे तो गंधरस जसा कडू असतो त्याप्रमाणे हिचं मन कडू झालेलं आहे. तिला वारंवार तो गंधरस काढण्यासाठी त्या झाडाला जसे छाट मारत होते, तसे शब्दांचे छाट हिच्या अंतःकरणावर मारले जात होते. आणि त्यातून तो डिंक बाहेर येत आहे. तिला हिणवलं जात आहे, तिला सतावलं जात आहे. तिच्या मनाची काय अवस्था असेल, रोज रोज ऐकून तिचं मन कडू झालेलं आहे, कडू झालेलं आहे. ते वारंवार छाट तिला बसत आहे. झाडातून डिंक छाट मारल्यावर निघतो. पुष्कळ वेळेला हे छाट महत्वाचे आहे. पुष्कळ वेळेला आमच्यात हा असलेला स्वभाव, कडू स्वभाव निघून बाहेर येणं गरजेचं आहे. म्हणून देव आम्हाला छाट मारत. आणि पुष्कळदा छाट लागल्यामुळे एक प्रकारे जखमा त्या झाडाला होतात. आणि त्या जखमा भरून काढण्यासाठी ते झाड तो चिकट पदार्थ बाहेर टाकत असतो, ज्याला आम्ही डिंक म्हणतो, आणि तो कडू असतो. आणि प्रियांनो, आमचे सर्वात देवाचं वचन म्हटलेलं आहे, म्हणतं की सर्वात मनुष्याच्या शरीरामध्ये सर्वात कपटी काय आहे? काय आहे? त्याचं हृदय आहे. देवाचं वचन म्हणतं मनुष्याच्या शरीरात सर्वात कपटी त्याचं हृदय आहे. त्याचा भेद कोणाला समजतो? कोणाला समजत नाही.
जोपर्यंत हे छाट लागत नाही. म्हणून पुष्कळदा देव आम्हाला छाट मारतो, संकटातून नेतो, विपरीत परिस्थितीमध्ये टाकतो. पुष्कळ वेळेला आमच्यावर अन्याय केला जातो, पुष्कळ वेळेला आम्हाला दुखवलं जातं, पुष्कळ वेळेला आमची सत्याची बाजू असून देखील आम्हाला एकत्र मिळून खोटं ठरवलं जातं. पुष्कळ वेळेला आमची बदनामी केली जाते, पुष्कळ वेळेला शब्दाचे प्रहार आमच्या होता, पुष्कळ वेळेला लोक कपटाने, द्वेषाने, अहंकाराने आमच्यावर चालून येतात. पुष्कळ वेळेला आमच्या विरुद्ध वाईट बोललं जातं, पसरवलं जातं. तेव्हा आम्ही दुःखित होतो. हन्नेप्रमाणे वारंवार आम्हाला सतावलं जातं, हन्नेप्रमाणे आम्हाला छाट लागतात. आमच्यातील खडूपणा देवाला माहिती आहे, तो निघायला हवा आहे. जोपर्यंत तो खडूपणा आहे प्रियांनो, आमच्या प्रार्थना देव स्वीकारू शकत नाही. आमच्या अंतःकरणात जोपर्यंत इतरांप्रती द्वेष आहे, मी ते हात वर करून प्रार्थना करो किंवा झोपून करो किंवा मी उपवास करो, मी दान धर्म करो, सर्व व्यर्थ आहे. जोपर्यंत माझ्या अंतःकरणात द्वेष आहे, कपट आहे, मीपणा आहे, खडूपणा आहे, स्वतःसाठी इतरांसाठी आहे तोपर्यंत. कारण मलाच माहिती नाही माझ्या अंतःकरणात ह्या गोष्टी आहेत, त्याचा भेद मलाच कळत नाही, कोणालाच कळत नाही. आणि म्हणून देव तिथे छाट मारतो, कट मारतो, इजा करतो. पण ते मला नष्ट करण्यासाठी नसतंय, मला शुद्ध करण्यासाठी. हन्ना रडत होती, तिची सवत तिला चिडवत होती, हिनवत होती, ती कुढत होती, मनस्वी कुढत होती. काय दुःख असेल त्या स्त्रीला समजेल. तिला लेकरू नसल्यामुळे आणि पनन्नाला लेकरू असल्यामुळे तिला वाटलं तिने खूप तीर मारला. पण असं लिहिलं आहे, परमेश्वरानेच हन्नाची कुस बंद केली होती. 5व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, 1 शमूएल 1 आणि 5. परंतु परमेश्वराने तिची कूस बंद केली होती. परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी. परमेश्वराने कूस बंद केली म्हणजे हे नैसर्गिक नव्हतं, हे अनैसर्गिक होतं. देवाने जाणून बुजून तिची कूस बंद केली, ह्या छाट मारण्यासाठी. कारण हन्ना चांगली स्त्री होती, फक्त तिच्या मनात ह्या गोष्टी होत्या, त्या देवाने बाहेर काढल्या. परमेश्वराने कूस बंद केली. आणि जेव्हा ती परमेश्वराकडे जेव्हा कूस बंद केल्यानंतर जेव्हा तिची सवत चिडवू लागली, हिनवू लागली, तेव्हा ती विनंती करायला गेली. जर तिची सवत तिला हिनवत नसती तर ती गेली पण नसती. म्हणून जेव्हा परमेश्वराकडे ती विनंती करायला गेली तेव्हा परमेश्वराने तिची कूस परत सुरू केली. अहो, त्या वयोवृद्ध साराची कूस देवाने ओपन केली, उघडली, सुरू केली. हन्नाची काय मोठी गोष्ट होती. सारा पण वांझ होती. नीतिसूत्रात म्हणताय, परमेश्वर वांझ स्त्रीला आनंदी माता करतो. देवाला शक्य आहे, परंतु कोणाला कसं त्याच्याकडे आणावं पहिले तो निवडतो. आपल्याला वाटतं माझं तारण झालं, मला वाटतं मी असं आहे, मी तसं आहे, पण त्याच्यानंतर देव परीक्षा घेतो. कारण त्याला माहिती आहे, ठीक आहे, ह्याला मी निवडला आहे, पण ह्याच्यामध्ये अजून अशी अशुद्धता आहे, ह्याच्यामध्ये अजून अशी घाण आहे, ह्याच्यामध्ये अजून कपट आहे, ह्याच्यामध्ये जो कडूपणा आहे तो मला काढावा लागणार आहे.
आणि तेव्हाच मी त्याच्या प्रार्थना स्वीकारणार आहे, तेव्हाच मी त्याच्या प्रार्थना ऐकणार आहे आणि तेव्हाच मी त्याच्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. कारण माझ्यामध्ये कडूपणा असल्यामुळे माझ्या प्रार्थना अजून अनुवृत्तीत आहे, त्याचं उत्तर मिळालेलं नाही. आणि म्हणून देव छाट मारत आहे, देव कट मारत आहे, देव इजा करत आहे, मला संपवण्यासाठी नाही. पुष्कळदा गँग्रीन होतो पायाच्या बोटाला, हाताला, तो गँग्रीन वाढत जातो, पसरत जातो. तर डॉक्टर काय सांगतो, तो अवयव कापून टाक. कारण तो अवयव कापला तरी दुःख होईल कापणाऱ्याला, पण त्याच्या कापल्यामुळे पूर्ण शरीर वाचेल. मला शरीर वाचवायचं का तो अवयव वाचवायचा? आम्ही निवडणे, आम्हाला तर शरीर वाचवायचं, तो अवयव कापून टाका. कोणी म्हणेल, डॉक्टर सल्ला देईल. त्याप्रमाणे मला वाचायचं असेल तर मला हे अवयव कापावे लागतील. ज्याला गँग्रीन झालेला आहे, ज्यामध्ये कडूपणा भरला आहे, ज्याला डिसीज आहे, जो रोगयुक्त पार्ट आहे, प्रियांनो, आध्यात्मिक रीतीने छाटावं लागेल.